हॅलो मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण कायम तुम्हाला माहिती आहे आपण फक्त गोल्डमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. गोल्डमध्ये कुठे ट्रेड करतो आपण? एक तर इंडियन गोल्डमध्ये आपण काय करतो? गोल्ड एम आणि गोल्ड पिटलमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण फोरेक्समध्ये ट्रेड करतो. फोरेक्समध्ये कुठे करतो? XAU USD. हे मेन गोल्ड आहे मित्रांनो, आणि ह्याच गोल्डला हे इंडियन गोल्ड फॉलो करत असतं. ओके मित्रांनो, एक लक्षात ठेवा, फोरेक्स इंडियामध्ये लीगल नाही आहे. ठीक आहे, लीगल नाही. म्हणून फोरेक्सचं अकाउंट इंडियामध्ये ओपन करू नका. माझं अकाउंट दुबई बेस आहे आणि दुबईवरून आपण लीगल वेने फोरेक्समध्ये ट्रेड करू शकतो. ठीक आहे, पण त्यासाठी थोडा जास्त फंड लागतो. लक्षात आलं तुमच्या? त्याच्यामुळे कुठेही ह्या स्ट्रॅटर्जीज बघून, मी जे सांगतो आहे ते बघून इंडियामध्ये अकाउंट ओपन करून ट्रेड करू नका. तुम्ही डेमो ट्रेड करू शकता. आपल्या स्ट्रॅटर्जीमधून तुम्ही डेमो ट्रेड करू शकता. ठीक आहे. आणि आपली स्ट्रॅटर्जी बघून कोणीही डायरेक्ट ट्रेड करायला घेऊ नका. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बोला, त्यांच्याशी बोलून त्यांचा सल्ला घ्या आणि मग ट्रेड करा. ओके, मी जे काय सांगतो ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्हाला सांगत आहे, शिकवत आहे. ओके, चलो तर मित्रांनो, लक्षात घ्या, आपण फक्त गोल्डमध्ये ट्रेड करतो. गोल्डमध्ये यासाठी ट्रेड करतो कारण गोल्डचा ट्रेंड कसा आहे? कायम अप ट्रेंड आहे. तुम्ही जर हिस्टॉरिकल चार्ट चेक केला तर गोल्ड कायम अप ट्रेंडमध्ये, तो हायर हाईज हायर लोज तयार करत वर चालले. करेक्शन येतात गोल्डमध्ये, पण तरी गोल्ड कायम अप ट्रेंड आहे. हिस्टॉरिकल जर चार्ट चेक केला तर मला आत्तापर्यंत गोल्ड 30% डाऊन आलेला दिसतोय. म्हणजे जेव्हापासून गोल्ड ग्लोबल ट्रेड व्हायला लागला त्यापासून आत्तापर्यंत 30% गोल्ड डाऊन आलेला आहे. ओके, आता याचा ट्रेड कायम अप ट्रेंड असल्यामुळे आपण गोल्डमध्ये SL घेत नाही. ओके, आणि कुठलीही सेल पोझिशन आपण ओपन करत नाही. लक्षात घ्या, आपली जी स्ट्रॅटर्जी आहे ती ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. आता ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आपण गोल्डमध्ये का यूज करतो? ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आपण गोल्डमध्ये का यूज करतो? कारण की लक्षात घ्या, गोल्डला देश बाय करतात. म्हणजे देशाच्या सेंट्रल बँक्स या गोल्डला बाय करतात. म्हणून जेव्हा कधी गोल्ड थोडंसं डाऊन साईडला जायला लागतं, इथे बाईंग येते आणि परत गोल्ड अप साईड जातं. जेव्हा कधी परत डाऊन साईडला येतं, बाईंग येते आणि गोल्ड अप साईड जातं. गोल्ड वर्ल्डमध्ये एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून पकडले जाते. जेव्हा कधी मार्केट क्रॅश होईल, स्टॉक मार्केट क्रॅश होईल, वर्ल्डमध्ये कोणतीही वाईट गोष्ट घडते, त्यावेळेस सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट जाते ही गोल्डमध्ये. कारण की हे एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून पकडले जाते. लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे आपण कायम गोल्डमध्ये ट्रेड करतो आणि आपल्याला माहिती आहे याचा ट्रेंड कायम अप आहे. त्यामुळे आपण फक्त बाय साईडच्या पोझिशन आपण इथे ओपन करतो. ओके, लक्षात आलं मित्रांनो? एक विचार करा, आज समजा गोल्डची प्राईस चालू आहे 98,000. उद्या ही प्राईस 90,000ला आली तर आपण सगळे धावत जाणार नाही हे बाय करायला? 100% जाणार. हीच प्राईस जर 75पर्यंत खाली आली तर लाईन लागतील. लाईन हे काही जे मोठमोठे ज्वेलर्स आहेत, छोटे छोटे ज्वेलर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या घरी दुकानांवरती लाईन लागेल गोल्ड बाय करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आपण पण असू. म्हणून लक्षात घ्या, गोल्डला एक लिमिट आहे पडण्यासाठी. गोल्डला डाऊन येण्यासाठी एक लिमिट आहे. ते जास्त डाऊन येऊ शकत नाही. का? कारण की प्रत्येक देशाची ताकद ही त्या देशाकडे किती सोनं आहे त्यावरती ठरते. म्हणून प्रत्येक देश काय करतो की आपल्याकडे जेवढं जास्तीत जास्त सोनं खरेदी करता येईल तेवढं खरेदी करत असतो. आता अमेरिका, चायना, इंग्लंड या सगळ्या देशांकडे भरपूर सोनं आहे. आणि आता भारतसुद्धा त्या लाईनमध्ये लागलेला आहे. तुम्ही बघसाल तर आता भारताकडे 800 टन सोनं आहे. लक्षात आलं? त्यामुळे आपण अशा सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्रेड करतो आहे की जिथे आपल्याला माहीत आहे की याचा कायम अप ट्रेंड आहे. हे किती खाली येऊ, डाऊन ट्रेंड जरी सुरू झाला तरी मॅक्झिमम किती खाली येऊ शकते हे आपल्याला माहिती आहे आणि तेवढं आपण मॅनेज करू शकतो. म्हणून आपण कायम
गोल्डमध्ये ट्रेड करतो. ओके, तर आता आपण मी जी स्ट्रॅटर्जी फोरेक्समध्ये XAUSUSDला वापरतो ती शिकणार आहोत. ओके, त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स पहिले आपण समजून घेऊ आणि मग मी तुम्हाला पुढे स्ट्रॅटर्जी समजून सांगेन. मित्रांनो, मी रोज हीच गोष्ट सांगतो आणि मी तुम्हाला 10 वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, कारण की जे मी करतो तेच मी तुम्हाला सांगणार आणि मी एकच गोष्ट करतो. माझी एकच स्ट्रॅटर्जी आहे, ती स्ट्रॅटर्जी मी रोज वापरतो आणि त्यातून मी एक चांगलं मंथली इन्कम जनरेट करतो आहे. तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी आवडली, तुम्ही बॅक हिस्ट्री करा, तुम्ही तुमची बॅक हिस्ट्री करा, मागच्या 4 वर्षाची करा, 3 वर्षाची करा, 2 वर्षाची करा, तुमच्या रिझल्ट लक्षात येतील. तिथून पुढे तुम्ही डेमो ट्रेडिंग चालू करा. सलग 3 महिने तुम्ही डेमो ट्रेडिंग करा. तुम्हाला रिझल्ट दिसले, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर हे रिझल्ट शेअर करा. त्यांच्याशी विचारून, त्यांच्याशी बोलून तुम्ही यामध्ये ट्रेड करू शकता. ठीक आहे, चलो. तर आता आपण पहिले रूल्स समजून घेऊ. रूल्स एकदम सोपे आहेत मित्रांनो, काही अवघड रूल्स नाही आहे. स्ट्रॅटर्जी अगदी सोपी आहे. जसं की तुम्ही थंबनेल वाचून इथे आला असेल, तुमच्या लक्षात येईल की स्ट्रॅटर्जी अगदी सोपी आहे. लक्षात घ्या. फर्स्ट काय, आपण कुठला चार्ट पाहतो, तर आपण XAUSDचा चार्ट पाहतो. हा तुम्ही कुठे बघू शकता, कुठे बघा, तुम्हाला जिथे दिसेल MT4, MT5, तुम्हाला जे सोपं वाटेल ट्रेडिंग व्ह्यू, तिथे तुम्ही हा चार्ट पाहू शकता. दुसरी गोष्ट, आपण ह्या चार्टला एक इंडिकेटर लावतो आणि इंडिकेटरचं काय, खूप मोठं असं काही विषय नाही. आपण एक सिम्पल 9 EMAचे इंडिकेटर लावतो, ते मी तुम्हाला पुढे चार्टवर दाखवतो. तिसरी गोष्ट, आपला टाईम फ्रेम. आपली टाईम फ्रेम ही 1 आवरची आहे. 1 आवरमध्ये आपण ट्रेड शोधतो. ठीक आहे. चौथी गोष्ट, आपला ट्रेड टाईम, म्हणजे ज्या टाईममध्ये आपण ट्रेडिंग करणार तो ट्रेड टाईम आहे 11:30 AM to 12:30 PM. या टायमिंगमध्ये जर आपल्याला ट्रेड मिळाला तर आपण आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड बसला तर आपण तो ट्रेड बाय करणार. ठीक आहे. पाचवी गोष्ट आहे लॉट साईज आणि फंड. आता लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लॉट साईज आणि फंड. आपल्या स्ट्रॅटर्जीचं नाव आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. तुम्हाला माहीत असेल, जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांच्या लक्षात येईल. तर आपला फंड एवढा असावा की आपल्याला ॲव्हरेजिंग करता यावं. ठीक आहे. आणि त्या फंडप्रमाणे आपली काय ठरणार, लॉट साईज ठरणार. आता कुणाचा फंड 1 लाख असेल, कुणाचा 5 लाख असेल, कुणाचा 10 लाख असेल, त्याप्रमाणे ज्याची त्याची लॉट साईज ही ठरणार आहे. ओके. आता किती फंडला किती लॉट साईज असायला हवी हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. ठीक आहे. लॉट साईज आणि फंड झालं. पुढची गोष्ट म्हणजे आपला फिक्स टार्गेट आहे. आपण फिक्स टार्गेट घेतो. ओके. फिक्स टार्गेट आपलं काय आहे, $10. अगदी सिम्पल. लक्षात घ्या, जिथं आपलं बाईंग झालं तिथून पुढे वरती $10 गेल्यानंतर आपण एक्झिट करतो. त्यामुळे इथेही काही जास्त काही नाही आहे, आपलं फिक्स टार्गेट घ्यायचं आणि बाहेर पडायचं. 7th गोष्ट आहे ॲव्हरेजिंग. ॲव्हरेजिंग कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला चार्टवर दाखवेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, डिसिप्लिन. ओके. अँड कन्सिस्टन्सी. लक्षात घ्या, ह्या जर 2 गोष्टी नसतील तर वरती मी हे तुम्हाला जे काही सांगितले आहे हे काहीच कामाचं नाही. त्यामुळे तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहणे आणि कायम एकच गोष्ट करणे. तुम्हाला सांगितलं आहे 1 आवरची टाईम फ्रेम बघायची, 1 आवरचीच बघायची. 9 EMA बघा, इंडिकेटर लावायचा, 9 EMAच लावायचा. आपला हा टायमिंग आहे 11:30 AM to 12:30 PM. तर हाच टायमिंगमध्ये करायचं. तुमची फंड आणि तुमची लॉट साईज ही परफेक्ट पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, आपण ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीमध्ये काम करतो. ओके. आपण काय करतो की 5 वेळा तरी किमान आपल्याला ॲव्हरेज करता येईल असा फंड आपला असायला हवा. ओके. 5 वेळा गरज पडत नाही. आतापर्यंत मी मॅक्झिमम फक्त 4 वेळा ॲव्हरेज केलेलं आहे. ठीक आहे. ते पण
क्रुशियल कंडिशनमध्ये समजा ट्रम्पचं ते काही झालं होतं, ट्रम्प येणार होता निवडून आणि त्या कंडिशनमध्ये मार्केट बरंच डाऊन आलं होतं, त्यावेळेससुद्धा मला फक्त 3 वेळा मी ॲव्हरेजिंग केलं होतं. मला 4थ्या वेळेची पण गरज पडली नाही, पण मॅक्झिमम 4 वेळा एकदा झालं होतं. ठीक आहे, तरी पण सेफ साईड म्हणून आपण 5 वेळा पकडल्या. एवढा आपल्याला फंड असायला हवा. आणि हे कधीतरी होतं मित्रांनो, ही कंडिशन कधीतरी 6 महिन्यातून 8 महिन्यातून एकदा कधीतरी होते. पण त्यासाठी आपला फंड आपला तेवढा कॅपेबल असायला हवा. आलं लक्षात? आणि आपल्याला मंथली साधारण 10 to 12 ट्रेड आरामात मिळतात आणि यातले 7 to 8 ट्रेड हे क्विक टार्गेट अचीव करतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे एक मंथली रेग्युलर इन्कम शांतपणे तुम्ही आरामात जनरेट करू शकता. फक्त तुम्हाला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीमध्ये राहायला पाहिजे. ओके, चला तर मग आपण स्ट्रॅटर्जी समजून घेऊ आणि मी तुम्हाला चार्टवर नेतो, स्ट्रॅटर्जी समजावून सांगतो. ओके, जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. परवा आपली 10 जूनला 11:30 वाजता इथे एक एंट्री झाली होती इथे, कारण की ही कॅन्डल 9 EMAला क्लोज करून वरती क्लोज झाली होती. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा की कायम आपली कॅन्डल ग्रीन पाहिजे आपण एंट्री घेताना. ओके, तर ही कॅन्डल 9 EMAला टच करून वरती क्लोज झाली. तर याचा हाय काय होता? या कॅन्डलचा हाय होता 3331. ओके, 3331ला आपण एंट्री केली. परवाचं सांगतोय मी तुम्हाला, 3331ला आपण एंट्री केली. ओके, आणि याचं टार्गेट $10 आपण लावलं होतं. ॲक्च्युली माझी एंट्री 332ला झाली होती, बरोबर. $10 म्हटल्यावरती 3342. तर 3342चं टार्गेट आपलं त्याने साधारण 4.5ला अचीव केलं होतं. हे बघा, याचा आहे 3342.540. ओके, इथं हे आपलं टार्गेट अचीव झालं होतं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सेकंड एंट्री मिळाली. बघा, इथे मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून सेकंड एंट्री मिळाली. ही कॅन्डलवरती ग्रीनमध्ये क्लोज झाली. याचा हाय होता 3340.405. आता लक्षात घ्या मित्रांनो, याचा हाय ब्रेक करताना समजा आपला 3340चा हाय आहे, तर कधी कधी +1 किंवा $2 एंट्री होते. साधारण माझी ही एंट्री झाली होती 3341ला. ओके, तर इट्स ओके, काय जास्त लोड घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे, आता आपण काय करणार, $10चं टार्गेट लावणार आणि आपलं एक टूल बाहेर काढणार. कोणतं टूल? वेटिंग. आणि आपण वेटिंग करणार. ठीक आहे, आपण वेटिंग चालू केलं. तर आता या कॅन्डल त्याच्यानंतरच्या कॅन्डलचा हाय आपल्या एंट्री झाल्यानंतर त्या कॅन्डलचा हाय आहे 49. आपलं टार्गेट काय होतं आपलं $10चं? 3351. तर आपलं टार्गेट अचीव झालं का? तर नाही झालं. ओके, त्याच्यामध्ये दुसरा दिवस आला, त्या दिवशी तर झालंच नाही. मग सेकंड डे आला 11 जून. 11 जूनला झालं का? ते नाही झालं, 49लाच. आणि मग 11 जूनला म्हणजे काल रात्री साधारण 6:30च्या दरम्यान, 5:30 ते 6:30च्या दरम्यान हे आपलं टार्गेट अचीव झालं. याचा हाय बघू शकता तुम्ही किती आहे, 3360. आणि आपलं टार्गेट काय होतं? 3351. ओके, इथं आपली ही एंट्री अचीव झाली. म्हणजे परवाच्या ज्या आपल्या 2 एंट्र्या होत्या त्या एक तर काल झाली, ओके, आणि एक त्याच्या आधीच झाली होती. दोन्ही एंट्री आपल्या ह्या काय झाल्या? अचीव झाल्या. ओके, त्याच्यानंतर आता ह्याने एवढी हाय केली, तर हा हाय ब्रेक केला का? नाही केला. पण याने परत खाली जाऊन रेड कॅन्डल दिली. मग आपण पुन्हा वाट बघितली एखादी ग्रीन कॅन्डल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज होण्याची. तर त्याच्याच पुढच्या तासामध्ये साधारण 8:30 वाजता एक ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि त्याने वरती क्लोजिंग दिली. त्या कॅन्डलची क्लोजिंग वरती होती आणि त्याचा हाय किती होता? 3341. ओके, जसा त्याचा हाय पुढच्या कॅन्डलने ब्रेक केला इथे, तसं आपण एंट्री घेतली. ही एंट्री माझी काल झाली होती 3342ला. ओके, इथे एंट्री झाली होती. आणि तुम्ही पाहू शकता की रात्री किती वाजता? 3-3:30ला नाही, 1:30 वाजताच. 1:30चा हाय आहे 3355. तर आपलं हे टार्गेट 3355चं अचीव झालं होतं कालचं. मित्रांनो एक लक्षात घ्या, ह्या माझ्या ज्या एंट्रीज आहेत ह्या होऊन गेलेल्या आहेत. ओके,
होऊन गेलेत, यांचं टार्गेट वगैरे अचीव होऊन गेले, त्यामुळे आत्ता यांना बघून कोणीही एंट्री घेऊ नये. ओके, हे जे मी तुम्हाला शिकवतो हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी शिकवतो आहे. कोणीही मला पाहून किंवा ह्या चार्ट पाहून, ह्या प्राईस पाहून कोणीही ट्रेडिंग करू नये. तुम्हाला मी सांगितलं आहे 4 वर्ष तुम्हाला जेवढं मागे जाता येईल तेवढे मागे जाऊन मॅक्झिमम 4 इयर्सची बॅक हिस्ट्री करा मित्रांनो. ओके, तुमच्या लक्षात येईल की ॲव्हरेज रेग्युलर मंथली इन्कम इथे आरामात जनरेट होऊ शकतं. तो पण तुमची सायकॉलॉजी, तुमचं डिसिप्लिन त्याला मॅन्डेटरी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर आता आपल्या कालपर्यंत सर्व एंट्री अचीव झाल्यात आणि आजच्या एंट्रीची आपण वाट बघत आहोत. ठीक आहे, अजून आता किती वाजलेत? अजून 11 वाजलेत. आत्ता 11 वाजलेत. अजून आपला टाईम झालेला नाही आहे ट्रेडिंगचा. आपला टाईम आहे 11:30 AM to 12:30 PM. लक्षात घ्या. ओके, आता सपोज ही काल जी आपण एंट्री घेतली आहे, इथे एंट्री घेतली होती, ही जर अचीव झाली नसती तर आपण काय केलं असतं? आपण काही नसतं केलं असतं, आपण केलं असतं वेटिंग. ओके, समजा इथे वर जाण्याच्या ऐवजी मार्केट खाली पडलं असतं, प्राईस खाली आली असती. प्राईस खाली आली की मुव्हिंग ॲव्हरेजही खाली येतो. मग आपण काय केलं असतं? आपली एंट्री कितीला होती? 3342 मायनस $50. ओके, $3292. आपली नेक्स्ट एंट्री जी झाली असती ती 3292च्या खाली झाली असती, मायनस $50. ओके, आता इथे 3292 कुठे आहे? तर या लेवलला आहे साधारण. इथपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही. जर मार्केट पडत असेल तर याच्या खाली पडून द्यायचं. याच्या खाली पडल्यानंतर लक्षात घ्या, समजा याचं असं पडत आलेलं आहे आणि 3292 साधारण या लेवलला आहे. याच्या खाली मार्केट पडल्यानंतर ही प्राईस याच्या खाली येईपर्यंत काहीच करायचं नाही आपल्याला, ना ॲव्हरेजन कुठलं काही करायचं नाही. आपली फर्स्ट प्राईस आहे आपली 3342. ओके, त्यात मायनस $50 केले तर 3292. इथे आपली ॲव्हरेजिंग प्राईस पाहिजे. ठीक आहे, तर आपण 3292पर्यंत काहीच करणार नाहीत. याच्या खाली आल्यानंतर जेव्हा कधी कॅन्डल अशा बनत परत आपला 9 EMA वरती क्रॉस करेल. ओके, आणि पुढची कॅन्डल जेव्हा याचा हाय ब्रेक करेल तर आपल्याला इथे एंट्री घ्यायची. आपली ही एंट्री 3292च्या खालीच हवी. ओके, 2 ते $3 $5 प्लस मायनस चालू शकतं, पण लक्षात ठेवा जास्तीत जास्त प्रयत्न असाच असायला हवा की आपली नेक्स्ट एंट्री ही 3292च्या नेहमी खालीच असायला हवी. ओके, लक्षात आलं? सेम समजा आता आपण इथे पण एंट्री केली आणि अजून पडलं, सेम 3292 मायनस $50 करायचं, 2432. त्याच्या पुढची जी आपली एंट्री असणार ती 3242च्या खाली असणार. मित्रांनो, मॅक्झिमम 4 वेळा ॲव्हरेज करावं लागतं, ते पण क्रुशियल कंडिशनमध्ये. आलं लक्षात? मी आत्तापर्यंत 4 वेळा केले, पण आपला जो फंड आहे, आपला फंड असा हवा की आपल्याला 5 वेळापर्यंत ॲव्हरेजिंग करता यावं, सेफ साईड. लक्षात आलं? तर ही खूप सिम्पल स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. याच्यामध्ये काही डोक्याला ताण देण्याचं नाही. इथे फक्त आपल्याला कधी तुम्हाला असं वाटेल की अरे आपण काय नुसतं वेटिंग करतोय. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेटिंग पेशन्समध्येच खूप ताकद आहे आणि हेच एक आपल्याला कमवून देण्याचं साधन आहे, हे लक्षात ठेवा. मार्केटमध्ये तुमच्याकडे पेशन्सच हवे. ओके मित्रांनो, यामध्ये मी कुठलेही चार्ट पॅटर्न क्लिअर करतो, चार्ट पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न्स, ओके, सपोर्ट रेजिस्टन्स, हे मी काही पाहत नाही. मला असं वाटतं, काही न होत असतील, मला असं वाटतं की हे एवढे वर्क करत नाहीत. ओके, त्याच्यामुळे मी एक स्ट्रॅटर्जी डेव्हलप केली आहे. मला ती सूट झाली, मला ती योग्य वाटली, मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. आता तुम्हाला यूज करायची नाही करायची हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बोलून याची बॅक हिस्ट्री करून तुमचा रिझल्ट चेक करून तुम्ही यामध्ये पुढे जाऊ शकता. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो यामध्ये आहे ती म्हणजे आपली सायकॉलॉजी.
तुम्ही सगळे रूल्स शिकलात, तुम्ही ट्रेड कसा करायचा शिकला, तुम्ही फिक्स टार्गेट घ्यायचं शिकलात, तुम्ही ॲव्हरेजिंग करायचं शिकलात, तुम्ही सर्व काही शिकलात, पण तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग नाही तर फार गडबड होऊ शकते. उदाहरणार्थ मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्याच वेळा असं होतं की कंटिन्युअस गोल्ड अप ट्रेंड असतो. कंटिन्युअस आपल्या असे इथे एंट्री घेतली, इथे टार्गेट अचीव होतं, इथे एंट्री घेतली, इथे टार्गेट अचीव होतं, इथे एंट्री घेतली, इथे, आणि मग आपल्याकडे थोडासा ग्रीड यायला लागतो, थोडंसं लालच वाढतं आपलं, अरे मग काय कुठे एंट्री घेतली तरी टार्गेट अचीव होतं. नाहीच मित्रांनो, ते आपल्या स्ट्रॅटर्जीला रिस्पेक्ट करत असतं. कारण आपण आपल्या स्ट्रॅटर्जीला रिस्पेक्ट करत असतो म्हणून आपल्याला प्रॉफिट होत असतं. लक्षात घ्या. पण कुठेही त्यासाठी ग्रीड झाली नाही पाहिजे. एक ट्रेड झाला अचीव तुमचा, ठीक आहे, बाद झालं, आपल्याला आजचं झालं, बाद झालं, शांत बसायचं. दुसरी गोष्ट, कधी कधी कंटिन्युअस डाऊन ट्रेंड असतो. समजा आपण इथे एंट्री घेतली, ही आपली एंट्री अडकली, परत आपल्याला इथे $50 खाली एंट्री घ्यावी लागली, ती पण एंट्री आपली अडकली, परत $50 समजा खाली एंट्री घ्यावी लागली, तर कुठेही आपल्याकडे फिअर नाही आला पाहिजे, कुठे फिअर क्रिएट नाही झाला पाहिजे. का नाही क्रिएट झाला पाहिजे? कारण की आपली सायकॉलॉजी स्ट्रॉंग पाहिजे, तसा आपला फंड कॅपेबल पाहिजे. आपल्याला जर माहीत असेल की आपला फंड कॅपेबल आहे, तर कुठेही आपल्याकडे या दोन गोष्टी येणार नाही, आणि ह्या नाही आल्या पाहिजे. त्यासाठीच आपली काय पाहिजे? सायकॉलॉजी स्ट्रॉंग पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी पर्सनली शिकवावी, ओके, तर खाली एक फॉर्म दिला आहे, तो फॉर्म भरून तुम्ही सबमिट करा. हा फॉर्म सबमिट केला, एका नॉमिनल फीजमध्ये मी तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी शिकवेल पर्सनली. आणि स्ट्रॅटर्जी वेगळी काही नाही मित्रांनो, स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला आत्ता जी सांगितली तीच स्ट्रॅटर्जी आहे. मी फक्त काय करणार आहे, तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहण्यासाठी हेल्प करणार आहे. या दोन गोष्टी मी करणार. जेव्हा कधी ट्रेड क्रिएट होईल त्यावेळेस मी तुम्हाला छोटासा अलर्ट देणार, ठीक आहे. यासाठी जर तुम्हाला माझी हेल्प हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म दिला आहे, तर तिथे तुम्ही फॉर्म भरून तो सबमिट करू शकता, ओके. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कळवा, कमेंटमध्ये सांगा मला. तुम्हाला काही कळलं नसेल तेही कमेंटमध्ये सांगा, काही क्वेश्चन असतील तेही मला कमेंटमध्ये सांगा, काही तुम्हाला सल्ले द्यायचे असेल की बाबा नाही हे असं पाहिजे होतं, ते तसं, तेही सांगा. मी माझ्या बाजूने सगळ्या गोष्टी क्लिअर करायला नेहमी रेडी आहे, ओके. चलो, तर आजच्या पुरतं एवढंच. चला, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.